भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर पोलिसांनी आपला बंदोबस्त वाढवला। काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला। तर आज दुपारी भाजपनं काँग्रेस भवन येथे आंदोलन केलं, जे हिंसक झालं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातील भाजपच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे। टिपू सुलतानच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टीकरण दिल्याचं समोर आलंय। धचा मा करण्याची फडणवीसांची जुनी खोड असल्याचं सपकाळांनी म्हटलं, तर हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याची संधी त्यांनी शोधली असं सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। धचा मा करण्याची भारतीय जनता पक्षाची ही जुनी सवय आहे। आंदोलकांना आमच्या कार्यालयात गेल्यानंतर गोविंद पानसरेंनी लिहिलेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक सप्रेम भेट देण्याच्या अनुषंगानं आमचे ठिकठिकाणचे कार्यकर्ते हे तिथे सक्रिय आहे। कुठल्याही पद्धतीमध्ये आम्ही त्या संदर्भामधला भारतीय जनता पक्षाचा कांगावा हा सहन करून घेणार नाही। हर्षवर्धन सपकाळ यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण तापलंय, तर सपकाळ यांच्या विधानाच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी जोरदार आंदोलनं केली जात आहेत। भाजपच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांकडून जोरदार आंदोलनं सुरू आहेत। तर याच पार्श्वभूमीवर पुणे, पंढरपूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगली, नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आलं। सपकाळ यांच्या विधानाचा तीव्र शब्दामध्ये निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे। तर पुण्यात पतित पावन संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं, तर पंढरपूरमध्ये सुद्धा आंदोलन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सपकाळांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। सोलापूर, सांगली आणि नाशिकमध्ये सुद्धा सपकाळांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। तर नवी मुंबईत सुद्धा सपकाळांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं, तर मालेगावातही सपकाळांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला। यवतमाळमध्ये सपकाळांच्या विरोधात त्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं, तर वर्ध्यामध्ये सपकाळांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।